राज्यातील बहुचर्चित प्रकरणाचा आज निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. पवनराजे हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. सबळ पुराव्याअभावी ही जी आहे निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ओमराजे यांचे समर्थक आहेत. आपण त्यांच्याकडून नेमक्या भावना काय ते जाणून घेऊयात. आपण काय सांगाल, आज निकाल लागला आहे, आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अत्यंत दुर्दैवी असा निकाल आहे. सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेचा आज विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. एका लोकनेत्याची हत्या होऊन जवळपास आज 20 वर्ष होतात आणि त्याच्यानंतर निकाल लागतो आणि निकालामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत व त्याच्यासोबत सहआरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता होते. याचा अर्थ मग राजेसाहेबांची हत्या नेमकी कुणी केली हे न्यायालयानं महाराष्ट्राला सांगावं. आपण बघितलं असेल की राजेसाहेब हे व्यक्तिमत्व 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री असलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरोधामध्ये अपक्ष अशी निवडणूक या ठिकाणी लढली होती. दरवेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील निवडून येण्यासाठी एक स्ट्रॅटर्जी करतात. तीच पद्धत त्यांनी 2004ला केली. जनप्रवास नावाचा पेपरमध्ये खोटी बातमी छापली की पवनराजे निंबाळकर यांचा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा. हे पेपर पूर्ण मतदारसंघामध्ये वाटण्यात आले आणि अवघ्या 484 मतांनी राजेसाहेबांचा या ठिकाणी पराभव झाला. डॉक्टर पाटलाच्या त्यावेळी लक्षात आलं की हा व्यक्ती आपल्या राजकारणामध्ये अडसर ठरतो आहे. त्यांची सुपारी देण्यात आली व त्यांची 3 जून 2006 रोजी भर दिवसा गोळ्या झाडून हत्या झाली. मग भर दिवसा एका लोकनेत्याची जर हत्या होत असेल आणि आरोपीची निर्दोष मुक्तता होत असेल, मग सर्वसामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? पूर्ण न्यायव्यवस्थेचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. मग राजेसाहेबांची हत्या जर या लोकांनी नाही केली, मग त्यांना अटक का करण्यात आलं होतं? त्यांना जेलमध्ये का टाकण्यात आलं होतं? त्यांची पण जामिनावरती मुक्तता का करण्यात आली? मग राजेसाहेबाचा या महाराष्ट्रामध्ये एकच विरोधक होता, राजकीय विरोधक होता. त्यांनी त्यांची हत्या केली होती. मग सर्वसामान्य लोकांचं मग आम्हाला का अटक करण्यात आली नाही त्यांच्या हत्याकांडामध्ये? हा पण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो. आमचं न्यायालयाला एकच म्हणणं आहे की आपण सांगावं की राजेसाहेबांची हत्या नेमकी कोणी केली. ओमराजे जे आहे ते या निकालानंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार होते, आता काय वाटतं? तर ओमराजेंचा विषय होता की सर्वात महत्त्वाचा की 20 वर्ष झालं पवनराजे निंबाळकरांचे कुटुंबीय, समद काझी यांचे कुटुंबीय व राजेसाहेबांवर प्रेम करणारे सर्व राजेप्रेमी हे लोक 20 वर्ष या ठिकाणी या प्रकरणासाठी संघर्ष करत होते. येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसामध्ये ओमराजे त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करतील आपल्यासमोर. बापू, काय वाटतं, निकाल लागला 20 वर्षानंतर, काय भावना? एकतर मुळात या प्रकरणामध्ये 20 वर्षे का लागली हा तपासाचा मुख्य विषय आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी सत्तेतून गुंडेशाही, गुंड्यातून पुन्हा सत्ता, सत्तेतून पैसा अशा मार्गाने कसे जिल्ह्यामध्ये राजकारण केलं आहे ह्याचा आम्ही साक्षीदार आहोत. त्यांच्या या आजच्या झालेल्या निकालामध्ये सुद्धा त्यांनी सुरुवातीला जो तपास होता तो तिथल्या लोकलच्या पोलिसामार्फत होता. पवनराजे साहेब आणि ओमराजे साहेब यांच्या पूर्ण कुटुंबाने याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्याच्यानंतर CBI चौकशी सुरू झाली. CBI सारख्या यंत्रणेने सुद्धा तपास करताना एवढ्या गंभीर त्रुटी ठेवल्या ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये माफीच्या साक्षीदाराचे 2-2 जबाब असतील किंवा इतर, आता न्यायालयाने वाचन केलं आहे हा कागदावरचा विषय आहे. परंतु ही जी संदिग्धता आहे ती कुठंतरी मनामध्ये पाल चुकणारी आहे. कारण त्यांची हत्या झाली, दिवसाढवळ्या झाली, त्यांच्या गोळ्या घातलेल्या आहेत. मग समजा एवढं थोड्याशा आधारावर जर समजा सर्व 9 निर्दोष आरोपी मुक्त होत असतील तर मग राजेसाहेबांची हत्या कोणी केली याचं उत्तर या न्यायालयाने देणं गरजेचं आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे, जे गोरगरिबांचे कैवारी होते, यांचा जर असा दिवसाढवळा खून होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय? त्यांना न्याय कोण देणार? आज अशा एवढ्या मोठ्या माणसाला जर न्याय मिळत नसेल आम्हाला न्याय कोण देणार? निश्चितच आज लागलेला निकाला दुर्दैवी असून पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येतील आरोपी निर्दोष मुक्त झालेले आहेत. तर ही जी हत्या आहे ती नेमकी केली कोणी, असा देखील प्रश्न ओमराजे निंबाळकर समर्थक उपस्थित करताना दिसत आहेत. मी वैभव पारवे, LS मराठी, धाराशिव.